नमस्कार. आशिष शेलारजी, खरं तर मला तुमच्याबद्दल काही बोलायचंच नव्हतं, पण आत्ताच तुमची प्रेस कॉन्फरन्स ऐकली आणि त्यामुळे मी बोलते. कारण तुम्ही जे म्हणता की बोटावरची शाई पुसली जात नाही, तर बोटावरची शाई 100% पुसली जाते. निदान माझ्या बोटावरची शाई पुसली गेली आणि मी शाई ओली असताना पुसली वगैरे वगैरेचा काही संबंध नाही. मी वोटिंग केलं, मी घरी आले, त्याच्यानंतर मी तयार झाले आणि त्याच्यानंतर ही शाई मी पुसली. ही शाई नेलपेंटचं जे असतं, नेलपेंट काढायचं त्या ह्याच्याने मी पुसली शाई. आणि मी नाही, अनेकांच्या बोटावरची शाई पुसली गेली आणि म्हणून आम्ही ही तक्रार केली. आणि तुम्ही काय सांगताय? तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार त्याच्याबद्दल. आम्ही दुबार मतदान करायला गेलो म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार आमच्याबरोबर. हे तुम्ही ठरवलं की आम्ही दुबार मतदान, आम्ही चोर आहोत, आम्ही गुन्हेगार आहोत, आमच्यावर गुन्हे दाखल करणार तुम्ही. जे करायचं ना ते निवडणूक आयोग बघेल. मुळात तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं की जर शाई अशी पुसली जात असेल तर जी कंपनी ही शाई पाठवते त्याच्यात काहीतरी बदल असू शकतो त्या शाईमध्ये. ती शाई निकृष्ट दर्जाची असू शकते. त्या शाईची चौकशी करावी, हे तुमचे बोल पाहिजेत. तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता. आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमदार आहात. तुम्ही आमच्यावर भलते चलते आरोप करू नका. आम्ही इथे कुठल्याही एका पक्षाचे नाहीये. जे चांगले काम करतात त्यांना आम्ही पाठिंबा देतो. माझ्यासारखे अनेक जण आहेत, लाखो जण, आणि खूप जणांची शाई पुसली गेली आहे. आणि आम्हाला शंका आली, कारण हे जे पेन आहे ना, ते पेन आम्ही अनेक बायका असतील ज्या आपल्या ह्याच्यावरती, भांड्यांवरती, आपल्या ह्याच्यावरती हा मसाला आहे का काय आहे ते लिहिण्यासाठी हे पेन वापरतो आम्ही. आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे की या पेनची शाई हळूहळू पुसली जाते. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. त्याच्यात गुन्हेगारी वृत्ती काही नव्हती. आणि तुम्हाला सगळीकडे गुन्हेगारी वृत्ती का दिसते? तुम्हाला ठाकरे बंधूंबद्दल बोलायचं ना, तुम्ही ठाकरे बंधूंबद्दल बोला. एकमेकांवर तुम्हाला जे शेण फेकायचं ते तुम्ही फेका. आमच्याबद्दल बोलायचं नाही. आम्ही गुन्हेगारी आहे, आमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही कोण आले आमच्यावर गुन्हा दाखल करणारे? तुम्ही कोण आले आम्हाला सांगणारे? आणि आमच्यावर शंका घेता आम्ही दुबार मतदान करतो म्हणून. हे आमच्या डोक्यात सुद्धा येत नाही दुबार मतदान करायचं. आम्ही प्रामाणिक माणसं आहे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि जी टीका करतो ना ती पण प्रामाणिकपणे करतो. आणि म्हणून आम्ही हे टाकलं की बाबांनो, शाई पुसली जाते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मान्य करा आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पण बघितली मी. त्यांनी सांगितलं लोकसभेत पण काही वेळेस हा तक्रार झाली होती आणि विधानसभेच्या वेळेस पण काही वेळेला ही तक्रार झाली होती. जर लोकसभेच्या वेळेस या शाईबद्दल तक्रार झाली होती, एक तक्रार का होईना पण झाली आहे ना. विधानसभेच्या वेळेस जर पण तक्रार झाली होती तर आयोगाने सतर्क व्हायला पाहिजे होतं. चौकशी करायला पाहिजे होती कंपनीकडे. आयोगाने कंपनीला पत्र लिहिलंय का की काही वेळेस तुमची शाई का पुसली जाते आणि ही शाई ओली असताना पुसली जाते? हे साफ चुकीचं आहे. पूर्ण कोरडी, ठणठणीत कोरडी झाल्यावरती हे नेलपेंटचं जर लावलं ना, नेलपेंट काढायचं, तर ही शाई व्यवस्थित पुसली जाते. आणि त्याच्यामागे आमचे काही गुन्हेगारी वृत्ती नाहीये. तुमचे राजकीय हेवेदावे आणि तुमचे आरोप चालू दे. आम्हा मतदारांवर, आम्हाला सामान्य माणसांवर आरोप करताना राजकीय नेत्यांनी 10 वेळा विचार करायचा. परत बोलू नका असं. आशिष शेलारजी.